आदिवासी वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी बैठक घ्या, अन्यथा सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. कॉम्रेड आर टी गावित जिल्हाध्यक्ष यांनी अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगाटे यांना भेटून दिनांक 31/1/2025 रोजी दिलेल्या निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले. जर दिले असेल तर 1 महिना उलटून सुद्धा चर्चा करण्यासाठी का बोलवले नाही याचा जाब विचारला असता सदर निवेदन मॅडमकडे दिलेच नसल्याचे कळले. आता टिप्पणी तयार करून पाठवितो, सोमवारी असे उत्तर दिले. यावेळी चर्चा करीत असताना सर्व दिसून येत आहेत. पायी बिडार महामोर्चास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी करा. दिनांक 7/12/2023 रोजी नंदुरबार ते मुंबई बिडार महामोर्चाच्या शिष्टमंडळास दिनांक 16/12/23 रोजी नागपूर अधिवेशन दरम्यान दिलेल्या लेखी आश्वासनाची ताबडतोब अंमलबजावणी करण्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक 18/12/23 रोजी नंदुरबार, नाशिक, धुळे, औरंगाबादचे जिल्हाधिकारी, वन खात्याचे सचिव, आदिवासी विकास विभागाचे अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार जे निर्णय झाले त्यानुसार आदिवासी वन हक्क कायद्याची अंमलबजावणी संदर्भात दिनांक 10/1/24 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे झालेल्या सर्व संबंधित अधिकारी व सत्यशोधक शिष्टमंडळ बरोबर झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात बैठक घ्या अशी मागणी करण्यात आली आहे. सातपुडा एक्सप्रेस न्यूज, नवापूर. मुख्य संपादक सुनील गावित. सदर ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने 7/12/2023 रोजी नंदुरबार ते मुंबई पायी बिडार महामोर्चा करण्यात आलेला होता. त्या मोर्चाच्या वेळेस माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे लेखी आश्वासन दिले होते त्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी संदर्भात नंदुरबार जिल्ह्यात माननीय जिल्हाधिकारी खत्री मॅडम यांच्या कारकिर्दीत बैठका झाल्या आणि त्या बैठकीमध्ये या कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात कार्यवाही करण्याचे ठरलं. परंतु मध्येच निवडणुका आल्या आणि त्याच्यानंतर माननीय मॅडमची बदली झाली. त्यामुळे सदर मागण्यांची अंमलबजावणी संदर्भात नंदुरबार जिल्ह्यात ठप्प आहे. या बाबतीत चर्चा करण्यासाठी मागे 31/1/2025 ला निवेदन देण्यात आलं. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा निवेदन देण्यात आलं आणि आज आम्ही तिसऱ्यांदा माननीय मॅडम यांना निवेदन देण्यासाठी गेलो असता असं कळालंय की मॅडम रजेवर आहे. आणि ज्यावेळेस 31 तारखेला आम्ही निवेदन देण्यासाठी गेलो त्यावेळेस गोगटे साहेबांना निवेदन स्वीकारण्यास सांगितलं होतं. त्यावेळेस गोगटे साहेबांना जे निवेदन शिकवलं होतं त्याबद्दल आम्ही जाब विचारला की तुम्हाला जे आम्ही निवेदन दिलेलं होतं त्या निवेदनाची प्रत आणि आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मॅडमला कळवल्या का, तर गोगटे साहेबांनी स्पष्ट सांगितलं की नाही कळवलं. त्यामुळे आज या 2 महिने उलटून सुद्धा सत्यशोधकच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यासाठी वेळ मिळाला नाही. आज आम्ही स्पष्ट इशारा दिला आहे की जर एका महिन्यात सत्यशोधक शेतकरी सभेच्या शिष्टमंडळाशी कलेक्टर मॅडम आणि संबंधित सर्व अधिकारी यांची बैठक जर नाही झाली तर येणाऱ्या दिवसात सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल हा इशारा आज आम्ही दिलेला आहे.